राज्यमार्ग आहे तसाच प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातल्या रस्त्याला क्रमांक टाकले जाणार आहे आणि आमच्या जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून याकरता ही मोहीम सुरू झाली आहे। 17 ते 23 या काळामध्ये पानंद रस्त्यावर काम आमचा महसूल विभाग करत आहे। तलाठी, भूकरमापक पासून जिल्हाधिकारीपर्यंत संपूर्ण टीम या 5 दिवसामध्ये या मोहिमेला सुरुवात करतील आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये गडचिरोलीच्या प्रत्येक गावातला महसुली रस्ता हा मॅपिंग केला जाईल याची योजना आपण करतोय। सोबतच 23 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत 2011 पासून सरकारी जागेवर असलेल्या लोकांना त्यांच्या घराचा प्रॉपर्टी कार्ड देणे, पट्टे वाटप करणे, गडचिरोली शहरामध्ये असो की या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला असो, 2011 पूर्वीचे सर्व घरं कायदेशीर करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतलेला आहे, आमच्या सरकारने घेतला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। मला विश्वास आहे की गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सर्व गावात सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना आमच्या खात्याचा पट्टा वाटप त्यांना होणार आहे आणि त्यातून आम्हाला मोठ्या प्रमाणावर घरकुलाची योजना राबवण्यासाठी मदत होईल। सर्वांसाठी घरे 2022 हा जी स्कीम आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सर्वांसाठी घरे योजना म्हटलं आहे। जोपर्यंत महसूल खातं पट्टे वाटप करत नाही तोपर्यंत घराची योजना होऊ शकत नाही आणि म्हणून या काळामध्ये पट्टे वाटप करण्याची योजना आम्ही करतोय। तिसरा महत्त्वाचा जर विचार केला तर जिवंत सातबारा, म्हणजे मृत व्यक्तीच्या नावानं सातबारा राहणार नाही, तर जिवंत सातबारा मोहीम आम्ही या काळामध्ये करतो आहे, ज्यातनं अनेक दिवसापासून जे सातबाऱ्यामध्ये किंवा अधिकार अभिलेखमध्ये किंवा तलाठ्याकडील जे रजिस्टर्स आहे ते म्हणजे जुन्याच मालकाच्या नावानं आहे, पिढ्याने पिढ्या बदलून गेल्या पण रेकॉर्डवर काही नवीन नोंदी आल्या नाही, त्यामुळे याची योजना आम्ही घेतोय। या राज्यामध्ये 8/4/2025 वाढू धोरण आलेलं आहे, नवीन वाढू धोरण। या धोरणांतर्गत यावर्षी थेट लिलाव पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी मॅपिंग केलेले जे वाढूघाट आहे ज्याला पर्यावरण मंजुरी मिळणार आहे असे लिलावाद्वारे आणि ज्यांना पर्यावरण मंजुरी मिळणार नाही असे रीतीघाट हे स्थानिक वापराकरता, जे ग्रामपंचायत जर बांधकाम करायचे असतील, नगरपालिकेत बांधकाम करायचे असतील, स्थानिक वापर असेल त्यांना आम्ही काही रेतीघाट फ्री करणार आहे। घरकुलांकरता रेती देण्याकरता रेतीघाट फ्री करणार आहे। काही रेतीघाट आम्ही राखीव ठेवणार आहे, ज्याला छोटे रेतीघाट आहे, छोटे छोटे वाढूसाठी आम्ही आयडेंटिफाय करणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातली जी स्थानिक वापराची जी मागणी आहे ती पूर्ण होणार आहे। या ठिकाणी आपल्या या जिल्ह्यामध्ये जे काही अर्धन्यायिक प्रकरण आहे, म्हणजे आपसातले भाऊ बंदकीचे वाद आहेत किंवा शेतकऱ्यापासून या आपल्या जमिनीवरचे वाद आहेत, हे वाद संपुष्टात आणण्याकरता ज्या काही कॉस्टी ज्युडिशियल केसेस सुरू आहे, नायब तहसीलदारपासून तर ॲडिशनल कलेक्टरपर्यंत, या सर्व अर्धन्यायिक केसेस जे आहे, ज्या आपापसातल्या शेतकऱ्यांच्या वादातून तयार झालेल्या आहे किंवा भावकीच्या वादातल्या आहे, या संपवण्यासाठी आम्ही लोक अदालत घेता येईल का याचाही विचार आम्ही या ठिकाणी करतो आहे। सोबतच या जिल्ह्याचं भूसंपादनाची परिस्थिती काय आहे, आपल्या जिल्ह्यातल्या जे प्रोजेक्ट आहे येणारे त्या प्रोजेक्टकरता जी जमिनी लागणार आहे त्या जमिनीची काय आपल्याला भूसंपादनाची, कारण भूसंपादन मंत्री मी असल्यामुळं त्याचाही रिव्ह्यू मी घेणार आहे। या ठिकाणी आपलं जे देवेंद्र फडणवीस सरकार आहे, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय अजितदादा पवारजी या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करताय,
हे सरकार गतिशील कसं राहील, पारदर्शीपणा कसा या सरकारमध्ये राहील आणि या ठिकाणी आपलं सरकार लोकाभिमुख कसं राहील याकरताही अत्यंत महत्त्वाच्या जे निवेदनं माझ्याकडे आले त्या निवेदनावर जनतेला जो विश्वास आहे की आमचं सरकार हे आमची कामं हे वेळेत करून देईल, त्यावरही काही गोष्टीवर चर्चा मी अधिकाऱ्यांशी करणार आहे. सोबतच आमच्या मुद्रांक शुल्क विभागामध्ये जे रजिस्टर्ड डिपार्टमेंट आहे रजिस्ट्रारचं, त्यामध्ये आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पासपोर्ट जसं कार्यालय असतं त्यासारखं एक जिल्हास्तरीय मोठं कार्यालय ज्यातनं पूर्ण रजिस्ट्री या जिल्ह्यातल्या मॉनिटर होतील. आता आपण वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन आणलेलं आहे. या जिल्ह्यातली रजिस्ट्री कुठल्याही तालुक्यात जाऊन करता येतं. ते धानोऱ्याची रजिस्ट्री गडचिरोलीहून करता येतं, गडचिरोलीची रजिस्ट्री तिकडे आलापल्लीहून करता येईल. त्यामुळं वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन झालेलं आहे. नोंदणी विभागामध्ये आम्ही मोठा बदल करतो आहे. तर यानंतर कुठली नोंदणी कुठे होईल ते सुद्धा गडचिरोलीमध्ये आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. ते झालं आहे. लवकरच आमचा गडचिरोली आणि ज्या नगरपालिका आहे, आमची जे प्रॉपर्टी आहे गडचिरोलीमध्ये घरं आहेत, ती घरं नक्षा स्कीममध्ये त्या सर्व घरांचं ड्रोन मॅपिंग करून प्रत्येक घराला त्याची सनद देणे, प्रॉपर्टी कार्ड मोजणे, प्रत्येकाची प्रॉपर्टी मोजून देणे, प्रत्येकाला स्वामित्व देणे, नक्षा स्कीम आम्ही आणलेली आहे. त्यामध्ये आमचं भूमी अभिलेख खातं कलेक्टरना मी विनंती केली आहे की डीपीसी किंवा नाविन्यपूर्ण किंवा खनिकर्म निधीतून आपल्याला नक्षा स्कीममध्ये प्रत्येकाचा घराचा प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे. गडचिरोली शहरामध्ये अजून 2 नगरपालिका आहेत. त्या नगरपालिकेमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये स्वामित्व योजना अंतर्गत पण ग्रामीणच्या गावठाणं स्वामित्व योजनेमध्ये प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणे आणि शहराचे प्रॉपर्टी कार्ड हे रक्षा स्कीममध्ये देणे, याच्याही आम्ही योजना करतो आहे. पुढच्या काळामध्ये भूमी अभिलेखमध्ये आमच्याकडे स्टाफ कमी आहे. प्रायव्हेट सर्वेअर्स आता आम्ही ऑथेंटिक करतो आहे. प्रायव्हेट सर्वेअर जर आम्ही आमच्या ऑफिसला घेतले तर त्याला आम्ही ऑथेंटिक देणार आहोत आणि प्रायव्हेट सर्वेअरच्या हाताने आम्ही मोजणी करण्याचाही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मोजणी खात्यामध्ये जे वर्षानुवर्ष लोकांची प्रकरणे पेंडिंग आहे ते प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढण्याचाही प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आज मला जे अत्यंत महत्त्वाचे निवेदनं प्राप्त झाले त्यामध्ये बेंगॉली नाव असलेले त्याच्या जमिनीवर बेंगॉली नाव पडलेले आहेत. त्यामुळं 40,000 परिवार असे आहेत जे त्यांची प्रॉपर्टी फ्रीहोल्ड झाली नाही. तर बेंगॉली नाव असलेल्या प्रॉपर्टीला फ्रीहोल्ड करणे याकरता कलेक्टरला मी सांगितलं आहे की तुम्ही गव्हर्नमेंटला प्रस्ताव पाठवा. सरकार या 40,000 घरांना त्यांची मालकी देण्याकरता काम करेल. त्यांची मालकी जे क्लास 2 जमिनी आहे त्या क्लास 1 करून देण्याची निर्णय करेल, जेणेकरून 40,000 परिवारांना त्याचे घरं हे कायदेशीर करण्याचा मार्ग मोकळा होईल. सरकार 40,000 बेंगॉली जे रेकॉर्ड दाखवलेले आहेत ते दुरुस्त करण्याकरता काम करणार आहे. अजून अनेक प्रश्न माझ्याकडे आले. वनजमिनीचे प्रश्न आहेत, वनपट्ट्याचे प्रश्न आहेत, मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी आमच्याकडे जे प्रश्न आले आहेत ते काही अधिकारी मुख्यालयी राहत नाही असे पत्र आले आहेत. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे जवळपास 110 निवेदनं माझ्याकडे प्राप्त झाले आहेत. मी निश्चितपणे आपल्याला एवढं सांगेल की आजचा दौरा हा जो दौरा आहे की कलेक्टरेटच्या माध्यमातून चालणाऱ्या संपूर्ण कामाचं थोडंसं त्यामध्ये आज रिव्ह्यू करणे. माननीय देवेंद्र फडणवीस या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी मला काही सूचना दिल्या आहेत. आमचे आशिष जयस्वालजी सहपालकमंत्री आहेत, ते या ठिकाणी सहपालकमंत्री म्हणून वारंवार या जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत 15 ते 16 वेळा त्यांचा दौरा या गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे आणि माननीय आशिष जयस्वालजींनी हा मानस व्यक्त केला आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये सहपालकमंत्री म्हणून ते जनता दरबार घेणार आहेत. आणि त्यामुळं एकीकडे
आमचे सहपालकमंत्री या ठिकाणी छोटे छोटे कामाकरता लोकांना जे फिरावं लागतं, सरकारच्या दप्तरी त्या ठिकाणी हेलपाट्या माराव्या लागतात. तर आम्ही आता विचार करतोय की जनतेला महसुली खात्याच्या अधिकाऱ्याकडे जाता महसूलचे अधिकारी जनतेपर्यंत जाऊन लोकाभिमुख कामाच्या योजना तयार करतील. आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा जे प्लॅनिंग केला आहे गडचिरोली जिल्ह्याचा, तो असाच प्लॅनिंग केला आहे की पुढच्या काळामध्ये, पुढच्या वर्षभरामध्ये असा महसूल विभाग आम्ही तयार करू, ज्या महसूल विभागाच्या माध्यमातून कुठलाही व्यक्ती हा महसूल खात्यामध्ये खेटा मारणार नाही. तंत्रज्ञान स्वीकारायचं असेल तर तंत्रज्ञान स्वीकारू, चॅटबॉट स्वीकारू, व्हॉट्सअपवर प्रमाणपत्र उपलब्ध करू, ई गव्हर्नर्स आम्ही या ठिकाणी उपलब्ध करू, सेवा आम्ही कायद्यानुसार सेवा देऊ आणि जनतेला आपला परिवार मानून जनतेच्या कल्याणाकरता जे जे काही आमच्या खात्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरू असलेल्या सर्व कामामध्ये कशी पारदर्शकता राहील याची आम्ही काळजी करणार आहोत. आज हमारा जो पूरे महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान चल रहा है. 17 सितंबर 2025 राष्ट्रनेता प्रधानमंत्री मोदी जी का जन्म दिवस था. 17 सितंबर से 2 अक्टूबर महात्मा गांधी जी की जयंती है. राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती के दिन तक ये सप्ताह चलेगा और इस 15 दिन के कार्यकाल में हम किसानों के खेत में जाने वाले रास्ते, इसका मैपिंग करना और आने वाले दिनों में किसानों के रास्ते के लिए मुख्यमंत्री बड़ीराजा पांदन योजना, रास्ते योजना, इस नाम की योजना बनाकर किसानों के रास्ते पक्के करना, ये अभियान हम चला रहे हैं. साथ में सर्वांसाठी घरे, सबके लिए घर, ये जो प्रधानमंत्री जी का सपना है, संकल्प है, ये संकल्प लेकर हम महाराष्ट्र में जो सरकारी जगह पर जो निवास करता है 2011 के पहले, तो 2011 के पहले जो सरकारी जगह पर है उसको उनका प्रॉपर्टी कार्ड देना, उनको उनका घर, जो उनका पट्टा वाटप करना उनके घर का, ये हमने निर्णय लिया है. तो महाराष्ट्र में 50 लाख परिवारों तक हम जाएंगे और कम से कम सारे लोगों को कल घरकुल मिलना चाहिए, प्रधानमंत्री आवास योजना का घर मिलना चाहिए. इसके लिए भी हमारा ये अभियान का जो हमारा 23 से 28 सितंबर है, ये अभियान के लिए हमने दिया हुआ है. उसके बाद 28 से 2 तारीख तक कलेक्टर अपने अपने जिले में अलग अलग योजना बनाएंगे और 5 दिन कलेक्टर अपनी अपनी योजना अपने अपने जिले में करने वाले महाराष्ट्र में. तो गडचिरोली में भी कलेक्टर ने 28 से 2 तारीख तक योजना का एक नवीनीकरण करने का कार्य चालू किया है. हम महाराष्ट्र में जो हमारे बुजुर्ग है, पिताजी है, या जो जिसके घर में मृत्यु हुआ है, मृत्यु होने के बाद जो प्रॉपर्टी है वो मृत व्यक्ति के नाम पे है, तो जो व्यक्ति उनका वारस है उनके नाम पे वो प्रॉपर्टी होनी चाहिए. इसके लिए मुहिम के रूप में हम घर घर जाकर उनकी प्रॉपर्टी जो जीवित व्यक्ति है उनके नाम पे करने के लिए हमारी योजना इस समय बनेगी. जो सैंड पॉलिसी है इसको भी हमने लाई है. अब हर विभाग में जो प्रांत का विभाग होता है, एईओ का विभाग होता है, उस लेवल पर हम टेंडर करेंगे, उसका पर्यावरण की मंजूरी भी लेंगे और जहां पर पर्यावरण मंजूरी नहीं है ऐसे छोटे छोटे घाटों को आइडेंटिफाई करके जो लोकल यूज के लिए ग्राम पंचायत के कंस्ट्रक्शन हो, जिला पंचायत के कंस्ट्रक्शन हो, नगर पालिका में कुछ सरकारी काम हो, इसके लिए लोकल रेती घाट हम रिजर्व रखेंगे. और साथ साथ में जो प्रधानमंत्री आवास योजना के जो लाभार्थी है उनके लिए भी 5 ब्रास जो सैंड है वो हम देंगे, फ्री देंगे 5 ब्रास सैंड.
ऐसी हम अनेक योजना लेकर आए हैं। तो मुझे विश्वास है कि जिस प्रकार से अभी बंगाली नाम पे किसी का पूर्व रिकॉर्ड है, 40,000 परिवार ऐसे हैं जो बंगाली उनके प्रॉपर्टी कार्ड पर लिखा गया है, तो उसके प्रॉपर्टी कार्ड क्लियर करने के भी आज हमने योजना बनाई है। इस गढ़चिरौली के मेरे प्रवास में 40,000 घरों को बंगाली नाम से हटाकर उनका खुद का प्रॉपर्टी कार्ड बनाने की भी योजना हम आज बनाएंगे और सरकार की उसकी मान्यता देंगे, ताकि कलेक्टर आगे वो बंगाली नाम हटाकर उन लोगों के नाम करेंगे जो लोग वहाँ रहते हैं या जो प्रॉपर्टी के होल्ड करते हैं। मुझे आज गढ़चिरौली में एक कंप्लेंट्स आई है कि गढ़चिरौली में 500 से 600 जो नए मकान बने हैं, जो सरकारी जगह हड़प करने के लिए एक बड़ा षड्यंत्र यहाँ हो रहा है। नोटरी करने का अधिकार नहीं होने के बावजूद भी नोटरी किया जा रहा है प्रॉपर्टी को, सरकारी प्रॉपर्टी को हड़प करने का एक बड़ा षड्यंत्र गढ़चिरौली में हुआ है। मैं सोच रहा हूं कि अभी निर्णय नहीं हुआ, लेकिन एक एसआईटी बनाए। हमारे राज्य मंत्री आशीष जायसवाल जी ने पहल की है कि इसको एसआईटी बनाई जाए, क्योंकि एक बड़ा भ्रष्टाचार है। सरकार की कलेक्टर लैंड हो, इरिगेशन की लैंड हो, ऐसी अलग अलग प्रकार की गढ़चिरौली में जो लैंड है उस पर कब्जा करके नोटरी करके वो वहां पर बड़ी बड़ी बिल्डिंग बनाकर 500 से 1000 करोड़ की जगह प्राइवेट लोगों ने अपने नाम पे कर ली है। ऐसी एक बड़ी कंप्लेंट मेरे पास है। उसके लिए एक एसआईटी का गठन करने के लिए मांग आज हुई है। निश्चित रूप से उसके लिए भी हम उसकी इंक्वायरी का एक कमीशन बनाएंगे। यहाँ पर हमारे आशीष जायसवाल जी जो सहपालक मंत्री है, वो अभी तक 14-15 बार यहाँ आ चुके हैं। आगे चलकर हर तहसील में वो जनता दरबार लेंगे। उसके बाद हमारे मुख्यमंत्री जी ने मुझे कुछ सूचनाएं दी है, देवेंद्र फडणवीस जी ने, उस सूचनाओं का भी अभी बैठक में उसका रिव्यू लेंगे। और माननीय मुख्यमंत्री जी ने कहा है कि गढ़चिरौली जिला ये हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट जिला है, जो महाराष्ट्र का कल भविष्य बदलने वाला जिला है। इस गढ़चिरौली जिले को हम पूरे तरह से मजबूत करने का प्रयास करेंगे। सारे हमारे कलेक्ट्रेट लेवल के कार्य है उसको गति देने के लिए, और हमारी सरकार की जो महत्व की भूमिका है, हमारी सरकार ये गतिमान हो, हमारी सरकार का काम पारदर्शी हो, हमारे सरकार का काम जनता के लिए जल्दी से जल्दी होने वाला हो, इसके लिए भी हम रिव्यू करेंगे। मुझे लगता है कि गढ़चिरौली जिले में आने वाले दिनों में जो छोटे छोटे काम के लिए गरीब लोग, हमारे तहसीलदार, हमारे DYSLR, भूमि अभिलेख, जहाँ पर रजिस्ट्री होती है वो कार्यालय में कुछ कारण नहीं होते हुए उनको 10 बार आना पड़ता है, तो हम ऐसा, हमारे कलेक्टर ने ऐसी योजना बनाई है कि व्यक्ति को महसूल कार्यालय में आने की जरूरत नहीं, हमारा रेवेन्यू ऑफिसर ही जनता तक पहुंच जाएगा, ताकि जनता को जो एक मन में है कि हमारा रेवेन्यू प्रशासन जो राजस्व विभाग है ये लोकाभिमुख नहीं है। आज तहसीलदार से, डिप्टी SLR से, भूमि अभिलेख से, मुद्रांक के ऑफिसर जो हमारे अंडर में आते हैं, इनके बारे में जनता के मन में जो आज जो एक कॉन्फिडेंस नहीं आता है, लेकिन आगे चलकर हमारे कलेक्टर ने जो योजना बनाई है, निश्चित रूप से हमारी जनता, गढ़चिरौली की जनता ही ये कॉन्फिडेंट पे आएंगी कि हमारा प्रशासन अभी मजबूती से काम कर रहा है, गतिमान काम कर रहा है, ऐसा मुझे लगता है। नवीन नागपूर संदर्भात आज नागपुरात बैठक पार पडली, प्रशासन आणि शेतकऱ्यांची ही बैठक होती। शेतकऱ्यांनी प्रशासन आम्हाला बळजबरीने जबरदस्ती करतोय असे म्हणत त्या बैठकीमधून वापरलं। कुठल्या नवीन नागपूर संदर्भात नागपुरात जी आज बैठक झाली त्या बैठकीतून शेतकऱ्यांनी गडचिरोलीत आहे, गडचिरोली विचारा। सर, गडचिरोलीत खरपुंडीला 58 नंबरचा सर्वे क्रमांक आहे। 2.10 जागा, हेक्टर जागा एका शेंडे कुटुंबियाला दिलेली होती। मात्र 1958 पासून ती जागा आजपर्यंत त्या शेंडे कुटुंबाने केली नाही। काही तहसीलदारांनी ती जागा वर्ग केली आणि तिथे लेआउट करून NATP झाला। आणि 18 शेतकरी असे आहेत त्याच एरियातले, ते वर्षोनुवर्ष शेती करत आहेत, त्यांना प्रशासनाची नोटीस गेलेली आहे की तुमची जागा जप्त करण्यात येत आहे। मला लेखी तक्रार जर दिली तर मी या तक्रार नाही, माझ्याकडे जर दिली माझ्या कोर्टमध्ये, कारण महसूल मंत्र्याचा एक सुनवाईचा कोर्ट राहतो, त्याच्यामध्ये मी सुनवाईची आदेश काढू शकतो। जसं एक कौशी जोडेशिली
अधिकार आहे कलेक्टर EDO तहसीलदारला, तसं महसूल मंत्री म्हणून मला सुद्धा अधिकार आहे. तर मी त्याची सुनावणी घेईल जर माझ्याकडे प्रकार राहिला. देवापूर इट म्हणून एक तलाव आहे महसूल विभागाचा आणि त्या अक्षरशः त्या तलावात माती भरून तिथे आपण जे नोटरी म्हटलं ना तो प्रकार बहुतेक तिथं असू शकते. देवापूर इट्स म्हणून इथे जवळच आहे, तिथे वस्ती बनलेली आहे आणि पूर्ण UP बिहारचे लोक तिथे राहत आहेत. मी तेच सांगितलं की मला नगर परिषदचे CO त्यांना टॅक्सेस लावून देत आहेत. मला नगरपालिका CO आणि तिथला ADTP नगर रचना विभाग जे 25 वर्षापासून तिथे आहे, त्यामुळं मला नावही माहीत आहे. पण मी आताच जे DMO आहे अभिषेक कृष्णा त्यांच्याही चर्चा करून आणि या पूर्ण प्रकरणाची SIT मार्फत इन्क्वायरी, एक पोलीस अधिकारी, आमचे जिल्हाधिकारी, आमचे DMO आणि एक मंत्रालयीन अधिकारी असा चौकशी समिती नेमून गडचिरोलीच्या सरकारी जागेवर ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आणि तिथल्या COनी ज्यांचा टॅक्सेशन केला, ज्यांची प्रॉपर्टी अनऑथराईज असताना ऑथराईज करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याही इन्क्वायरी आम्ही करणार आहोत. सर, आपलं वाळू धोरणानुसार 6,000 रुपयाने जे आहे खासगी वापरासाठी वाळू देण्याचं धोरण चांगलं आहे, पण अनेकदा त्याला जे अलॉट होते, डेपो जे अलॉट होते ते लांबचा राहते आणि त्याची डेपो पद्धती बंद झाली आहे. कुठल्याही वाळू घाटामधून डेपो पद्धती बंद. आता तुम्हाला दोनच प्रकारचे वाळूघाट असणार, एक लिलावाने जाणारा वाळूघाट, मोठा वाळूघाट, आणि छोटा वाळूघाट जो आता लिलावाची गरज नाही तो स्थानिक वापराकरता. आणि स्थानिक वापर म्हणजे ग्रामपंचायतचा वापर, नगरपालिकेचा वापर, तेथील कामं आणि येणारी घरकुलं, त्याची गरज नाही. इथं 32,000 लोकांना 1.5 लाख ब्रास वाळूचे वितरण झालेलं आहे, अजून व्हायचं आता पावसाळ्यामुळे थांबलाय. 2 प्रकारचे वाळूघाट आहे, EC घेण्यासाठी वाळूघाट आणि EC नसलेले वाळूघाट, असा पॉलिसी आम्ही केला आहे. सर, रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS यंत्रणा कधी अनिवार्य करणार? अनिवार्य आहेत. कमी रॉयल्टी घेऊन जास्त वाहतूक करणं, महसूल डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट आणि परिवहन विभाग त्या तिघांनी मुद्दाम दुर्लक्ष केलंय. वाढीव पल्ला बनवतात आणि 3-3 ब्रास एक्स्ट्रा माल देतात. 3 ब्रासच्या मागे 1,18,000 प्रमाणे 3.5 लाखाचा एक नुकसान एकाच गाडीवर होतो. तसे हजारो गाड्या वाहतूक करतात. एकदा तेच सांगितलं मी की आता आमचं महाखनिज जे आम्ही पोर्टल करतो आहे त्यावर GPS यंत्रणा इतकी मजबूत असणार आहे की चोरी करायला कुठली संधी नाही. दुसरं, आता तर आपण निर्णय घेतला आहे, पहिला जर चोरी पकडायचा होता शँडचा तर महसूल खातं कारवाई केली तर पोलीस खातं कारवाई करायची नाही, आणि पोलीस खात्याने कारवाई केली तर महसूल खातं कारवाई करायची नाही. आता आपण जो नवीन निर्णय केला आहे त्यामुळे पोलिसांची कारवाई झाल्यावर महसूलची कारवाई दोन्ही कारवाई करायची आहे, आणि महसूलने केली तर पोलिसांची कारवाई होईल. दोघांच्याही डिपार्टमेंटची कारवाई एका वेळी करायची आहे. त्यामुळं एकीकडे महसूल खाता आणि पोलीस खाता जॉईंटली आता रेती माफियाच्या कंबरडं मोडणार आहे, आणि दुसरं जे तुम्ही म्हणताय की 3 ब्रास, 4 ब्रास, 5 ब्रास रेती हे रॉयल्टीपेक्षा एक्स्ट्रा देत आहे, यावर आता आमचं महाखनिज डिपार्टमेंट, महाखनिजची नवीन एक प्रणाली अशी आली आहे ज्यावर तुमचं जिओ ट्रॅकिंग, जिओ आपल्या त्याचं मॅपिंग, ट्रक कुठून निघाला, कुठं पोहोचला, प्रत्येक ट्रकचं मॅपिंग असणार आहे. त्यामुळं किती मटेरियल त्या गाडीमध्ये आहे, किती टन आहे, किती ब्रास आहे, याची चेकिंग होणार आहे. त्यामुळं थोडा काळ लागेल, 3-4 महिने, पण पुढच्या काळामध्ये रेती चोरांना रेती चोरी करता येणार नाही. आणि मी तर आता SP आणि कलेक्टरला सांगितलं, हे वारंवार 1, 2, 3, 4, 5 वेळा जे रेती चोरी पकडली त्यांना MPDAची कारवाई करा. आता पोलीस अधीक्षकांना अधिकार दिलाय MPDAची कारवाई करायची. त्यामुळे अशा रेती माफियावर कलेक्टर आणि SPने मिळून MPDAची कारवाई करावी अशा सूचना मी ऑलरेडी दिल्या आहे आणि आजही देतोय. रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात अवैध म्हणून उत्खनन करण्यात आलं होतं. सहपालकमंत्री साहेबांनी 4 महिन्यापूर्वी आदेश दिले होते चौकशीचे, त्याच्यात कुठलीही कारवाई झाली नाही. 250 कोटीपेक्षा जास्त ऑलरेडी त्यांच्यावरती 235 कोटीचा दंड आहे. फक्त एक तालुक्यात, 3 तालुक्यात माननीय महसूल मंत्री महोदयांना जस्ट आताच मी या प्रकरणाची माहिती दिलेली आहे. ही तक्रार मला मागच्या दौऱ्यामध्ये प्राप्त झाली होती. त्याच्यामध्ये 235 कोटीची नोटीस निघाली आहे, दंड झाला नाही आहे. नोटीस निघाली आहे आणि ते 10 दिवसापर्यंत एक ॲडिशनल कलेक्टर इन्चार्ज होते. आणि त्यांनी 10 दिवसामध्ये ही प्रक्रिया केली होती.
मी माननीय महसूल मंत्री महोदयांनी ही बाब सांगितलेली आहे. आता त्याच्यावर गुणवत्तेवर निर्णय होईल प्रत्यक्षात, कारण की ते रेल्वेकडून ते पैसे वसूल करायला पाहिजे, कारण की गव्हर्नमेंटचं काम होतं. या संदर्भामध्ये ऑलरेडी आमची चर्चा झाली. नियमानुसार कारवाई या ठिकाणी करण्यात येईल. एकाच वेळी काय असतं की उत्खनन झालं आणि ज्या डिपार्टमेंटकरता उत्खनन झालं त्या डिपार्टमेंट त्याची रॉयल्टी कापून ठेवतं. अमाऊंट किती क्युबिक मीटर माल त्याने उचलला, किती क्युबिक मीटर वाचवला, ते वापरला, त्याचा MB जे मेजरमेंट बुक रेकॉर्ड झालं असेल त्याच्यात त्याची रॉयल्टी कापून ठेवली असेल तर त्या डिपार्टमेंटकडनं घ्यावी लागेल. समजा जे आम्ही मेजरमेंट आमचं डिपार्टमेंट करेल त्यावर जर त्यांनी रॉयल्टी भरली नसेल तर मग रॉयल्टी प्लस दंड त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं वसूल करण्याची तरतूद आहे. तर दोन्ही करतात. आता मी बैठकीमध्ये पुढच्या कलेक्टर बैठकीमध्ये मी त्याच्यावर चर्चा करणार आहे. सर त्या शेतकऱ्याच्या शेतातून बुरून काढून नेलं, त्यांची शेती ही झाली ना सर, माणसं पण पाणी राहतं त्याच्या शेतात. ते शेतकऱ्याची तक्रार नाही आहे आपल्याकडे. शेतकरी आंदोलन केले सर. ही जी तक्रार दिली होती ती तुम्ही मीडियाने मला दिली होती, त्याची दखल घेतली होती. आणि सर कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली. चौकशी निवडून सध्याला वारंवार करताना एकदा नाही झालाय, वारंवार अधिकाऱ्यांच्या पाठपुराशिवाय साखरेला चक्काजाम केलं होतं सर शेतकऱ्यांनी. शेतकऱ्याची परवानगी न घेता उत्खनन झालाय. हो सर, हो. सर भूमापन क्रमांक 333 जमिनी झुडपी जमीन असून आणि त्याचं शंका होती, त्या जमिनीला फेरफार करण्यात आला. करता येत नाही. त्या पेशंटकडून कारवाई करणार का? करता येत नाही. झालं असेल तर झोडपी आता खाली झालं. झालं असेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंट कारवाई करेल त्याच्यावर. ट्रायबल लँडच्या खरेदी विक्री संदर्भात पण चौकशी ट्रायबल लँडचा खरेदी व्यवहार हा परवानगीशिवाय करू शकत नाही. असं झालंय अनेकदा. टाउन प्लॅनिंग मधून ते सगळं त्यांनी मंजुरी वगैरे करून अर्चना पुट्टेवार यांच्या कार्यकाळात असे खूप प्रकरण झाले. मला असं जर दिलं तर कारवाई करता येईल. आणि आता लवकरच आपण एक शासन निर्णय करतो आहे जो आपल्याकरता आपण गडचिरोलीमध्ये प्रकाशित करू शकता. तो नवीन शासन निर्णय येतोय, येण्यापूर्वीच सांगतोय की आदिवासी शेतकऱ्यांना आपली जमीन भाडेपट्ट्यावर देण्याचा यापूर्वी कायदा नव्हता. म्हणजे एखादी जमीन आहे 10 एकर, त्यांनी जर भाडेपट्ट्यावर दिली ती देता येईल. कलेक्टरच्या समोर येऊन ज्यांना भाडेपट्टा घ्यायचा असेल ते कलेक्टर समोर येतील आणि कलेक्टर समोर भाडेपट्टा करून दिल्यावर किमान कमीत कमी 50,000 रुपये वार्षिक एकरी, 1.25 लाख रुपये हेक्टरी कमीत कमी, आणि त्यापेक्षा जास्त करार करता येईल. म्हणजे तेवढा कमीत कमी पैसे द्यावे लागतील, 1.25 लाख रुपये हेक्टर वर्षाचे. त्यापेक्षा जास्त करार करायचे अधिकार राहतील, पण कमीत कमी यापेक्षा कमी करार नसणार आहे. त्यामुळं आदिवासी जमिनी आता भाडेपट्ट्यावर देता येणार. नंबर 2, आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात जर हे असेल, गौण खनिज असेल, मुरुम असेल की काही अजून त्याच्या ठिकाणी लोह खनिज असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारचं खनिज असेल तर त्या खनिजाकरता सुद्धा प्रायव्हेट पार्टीसोबत ते MOU करू शकतील. प्रायव्हेट पार्टीसोबत ते आपला भाडेपट्ट्याचा करार करू शकेल. आणि समजा उत्खनन करायचं असेल आदिवासी जमिनीमध्ये एखाद्या शेतकऱ्यांना आणि ते ज्यांच्यासोबत ते करार करणार असेल तर त्या कराराच्या वेळी त्यांना आपल्याला पर टन किंवा पर ब्रास जे काही मुरुम असेल, रेती असेल किंवा आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांचा लोह खनिज असेल, कुठल्याही प्रकारचं मेजर आणि मायनर मिनरल्स असतील त्यांच्याकरता आता आम्ही परवानगी देतो आहे. कलेक्टरच्या समोर आता आदिवासी व्यक्तींना मंत्रालयात हेलपाटा काढायची गरज नाही. कलेक्टरला पॉवर देऊन कलेक्टरसमोर करारनामा करून आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना आता त्याची जमीन भाडेपट्ट्यावर देण्याकरता किंवा त्याच्या शेतामध्ये गौण खनिज असेल तर गौण खनिजचा वापर करण्याकरता आता परवानगी देतो आहे. सर, मागच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आपले मंत्रालयाचे अधिकार वापरून आदिवासीचा टायटल जागेवरचा बदलून टाकला, जे अधिकार त्यांना नव्हते, आणि तरीही त्यांची आता बदली झाली, त्यांना मोठ्या पदावर अजून पाठवण्यात आला. तो प्रकरण अजूनही त्याची कुठेही चौकशी होत नाही. आदिवासी लँडचा टायटलच बदलून टाकला त्यांनी. द्या माझ्याकडे केस कुठली असेल तर कलेक्टर साहेबांना माहिती दिलेली होती. चेक करा. सर, एक ओबीसी आरक्षणाबाबत राज्यामध्ये आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये संभ्रम आहे. अशा परिस्थितीत तो SEBC जो आरक्षण आहे 10% जो मराठ्याला दिला जातो तो गडचिरोली जिल्ह्यात दिला जाणार आहे का?
नाही, ईडब्ल्यूएस मध्ये जे लोक येतात त्या सर्वांना ते लागू आहे. म्हणजे ज्यांना रिझर्वेशन लागू नाही, एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, त्याच्या बाहेरचे लोक तुम्हाला 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेऊ शकतात, कोणी असो. राहिला प्रश्न ओबीसी समाजाचा, तर ओबीसी समाजाकरता आपण परवाच जाहीर केलं, परवाच त्या ठिकाणी आपल्याशी बोललो आहे मी पत्रकारांशी किंवा मीडियाशी, की जे काय आता नवीन प्रश्न निर्माण झाला आहे कास्ट सर्टिफिकेटचा, त्यामध्ये जोपर्यंत पात्र नोंदी या मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असे असणार नाही, तोपर्यंत त्यांना प्रमाणपत्र देता येणार नाही, कास्ट सर्टिफिकेट देता येणार नाही, असा आपण शासन निर्णय आहे. आत्ता जो शासन निर्णय झाला त्याची भूमिका हीच आहे की खराखुरा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जर नोंदी असेल त्यांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळेल. खोट्या दाखल्याच्या आधारावर, खोट्या दाखल्यावर कोणतेही प्रमाणपत्र मिळणार नाही. बंजारा समाजामध्ये आता ते गॅजेटच्या आधार घेऊन त्यांची मागणी आहे. जसं तेलंगणामध्ये किंवा आंध्रामध्ये किंवा कर्नाटकमध्ये जसं त्यांचं एससी एसटी स्टेटस आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात सुद्धा एससी एसटी स्टेटस द्या. ते ओबीसीमध्ये आहे बंजारा, ओबीसी व्हीजेएनटी, तर मायक्रो ओबीसी सीबीसी, तर त्याच्यामुळं स्पेशल त्या ठिकाणी बॅकवर्ड क्लासमध्ये येतात. तर स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये त्यांची नोंद आहे. त्यांची मागणी शेड्यूल ट्राईबची आहे. पण एका वेळी बंजारा समाज शेड्यूल ट्राईबची मागणी करताना आज मला गडचिरोलीमध्ये हजारो म्हणजे 5-6 निवेदनं आले, ज्यामध्ये गोंड समाज जो आहे किंवा आदिवासीमधला आत्ता समाज जो आहे तो म्हणतो आहे की असे कुठलेही समावेश नव्याने करू नका, असे अतिक्रमण आमच्यावर करू देऊ नका, अशी मागणी या ठिकाणी माना, गोंड समाजाच्या किंवा इतर निवेदन माझ्याकडे आले आहेत. जागेचा प्रश्न सुटला आहे. आता कुठलाही जागेचा प्रश्न शिल्लक नाही. नो, कृषी विभागाची जागा होती. आपण वेगळी एक सेपरेट केंद्र सरकारचा जो कायदा आहे त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी जमीन देण्याचे अधिकार आहे त्याच्यातून फॉरेस्टची जागा दिली आहे. तरी काही थोडासा एक प्रश्न उद्भवलेला आहे. मला आताच आपल्या आमदार महोदयांनी ती तक्रार केली आहे, तर त्याच्या संदर्भात आम्ही संध्याकाळी बसून निर्णय करू. नवीन जागा आपण नाही, जागा तेच आहे, फक्त थोडीशी. नाही, कलेक्टर साहेब सांगता, कलेक्टर साहेब सांगता तुमच्या प्रश्नाला. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या विषयावर जे काही त्याच्यामध्ये लेआउटमध्ये चेंज करून जे दुसरी जागा घेण्याची गरज आहे त्याच्याबाबतीत ऑलरेडी आपण मीटिंग घेऊन मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला पण कळवलेलं आहे की आपला पुढील कारवाई काय काय राहणार. त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे काही आपल्याला जागा घ्यायचीच आहे, सीसीआर सोबत पण चर्चा झालेली आहे. आता क्लॅरिटी आहे की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे आणि प्रस्ताव पण आपण पुटअप करण्याचा आपला प्रोसेस सुरू झालेला आहे. काय मागणी काय? मागणी काय? बस तुमच्या मागणीचा योग्य विचार करण्यात येईल. तुमच्या मागणीचा योग्य विचार करू. तर ठीक आहे, कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहू. अनेक तहसीलमध्ये महत्वाचं म्हणजे रस्त्याची समस्या निर्माण होत आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत, अपघात होत आहेत, मृत्युमुखी पडत आहेत लोक. तरी पण ठेकेदार जाड काकडीचे आहेत, कारण की ते अजूनपर्यंत 5-5 वर्ष 6 वर्ष झालेले आहेत, मात्र रस्ते पूर्ण झालेले नाहीत. लोकांच्या, नागरिकांच्या समस्या, शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी सुद्धा त्रास होत आहे. मानव मिशनच्या बसेस काही ठिकाणी जात आहेत तर काही ठिकाणी जात नाहीत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही. बघा, सर्व रस्त्याचे विषय मार्गी लावलेले आहे. फॉरेस्टच्या अडचणी आपण दूर केलेल्या आहे. नॅशनल हायवेचे काम प्रगतीपथावर आहे आणि आता सरकारने 500 कोटी रुपयाचा विशेष पॅकेज दिलेला आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतूनही आपण रस्ते करत आहोत आणि आता जे नवीन डिसेंबरमध्ये जो अर्थसंकल्प होईल त्या अर्थसंकल्पामध्ये देखील
गडचिरोली जिल्ह्याला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येईल, कारण की या रस्त्याचा अनुशेष खूप मोठा आहे, परंतु सर्व अनुशेष गतीने दूर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. रस्त्याचा प्रॉब्लेम खूप भयंकर आहे, सॉल्व्ह केला पाहिजे. सर, जिल्ह्याच्या बाहेर तुम्ही गेल्यावर कुठेही रस्ता चांगला नाही. बरोबर आहे. गडचिरोलीपासून आष्टीपासून सिरोंच्यापर्यंत जागोजागी रस्ते होत आहेत, मात्र काही ठिकाणी नाल्याचे काम झालेले आहे, पुलाचे काम झाले, मात्र आजूबाजूला पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत. आणि हे बघा, महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यापेक्षा गडचिरोली जिल्ह्याच्या कामाची लांबी जास्त आहे, हे आपण तपासून घ्या. आणि त्याला अधिक जास्त निधी देऊन माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः सांगितलं आहे आणि त्यांनी डिपार्टमेंटला सांगून ठेवलं आहे की गडचिरोलीचा कुठलाही प्रस्ताव थांबू नये. आणि म्हणून जास्तीत जास्त स्वतः आपले आमदार साहेब देखील या गोष्टीने पाठपुरावा करत आहे. आणि पुढच्या याच्यामध्ये देखील आता नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर नवीन कामं मंजूर झाले नाही, परंतु जेव्हा मंजूर होतील त्यामध्ये गडचिरोलीला निश्चितच पहिला प्राधान्य देण्यात येईल. सर, ठेकेदारांचे थकीत बिल कधी मंजूर होणार? ठेकेदारांनी आता आत्महत्या करणे सुरू केले आहे. लवकर मिळणार आहे, सर आज एक ठेकेदार केलेला आहे जलजीवन मिशनचा. लवकर मिळणार आहे. 50 लाख रुपयापर्यंत मिळाले आहे, 50 लाख वरचे थांबले आहेत, 50 लाख रुपयापर्यंत मिळाले, 50 लाखच्या वर थांबलेले आहेत. छोटे लोक 80% निपटले आहे. आणि जलजीवन मिशनसाठी नवीन योजना त्याला जोडण्यासाठी येते आहे, त्याच्याकरता कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आला आहे, म्हणजे कॅबिनेटसमोर प्रस्ताव येईल. पण जलजीवन मिशनचे जे अपूर्ण कामं आहेत त्यांना नव्यानं जोड देऊन ते कामं पूर्ण करण्याकरताची शासनाकडून लागणारे पैसे आता त्याकरता मंजूर होत आहे. सर, आज आपल्याकडे तक्रार आली आहे जंगली हत्तीच्या एक पिपरटोला गावामध्ये मागच्या 4 दिवसापासून पूर्ण गावकरी रात्री झोप घेत नाही आहे. सर्वीकडे जो त्रास चालू आहे, कुठलीही यंत्रणा वेळेवर तिथे काम करत नाही. नाही, आम्ही याची स्वतः बैठक घेतली, माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झाली. जसं काही भागामध्ये टायगरचा प्रश्न झाला, या जिल्ह्यामध्ये हत्तीचा प्रश्न आहे. हत्तीचा प्रश्न हँडल करण्यासाठी तंत्रज्ञान वेगळं आहे तिथलं. आता मार्बल सोबत आपण MOU केलेला आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोकांना ऍडव्हान्समध्ये कशी सूचना देता येईल त्या दृष्टीनं आता कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि SP नागपूर यांच्याशी चर्चा झाली. ड्रोन टीम पण वेळेवर पोहोचत नाही तिथं. 3 दिवस झाले, 1 दिवस गेले फक्त आम्ही बोलल्यामुळे, एकच दिवस. नाही, आता आपण त्याला गतीने काम, गेल्याबरोबर ड्रोन टीम तिथं गेली पाहिजे. आपण AIचा वापर त्याच्यात करत आहोत. सर थँक्यू. चहा पाणी झालं काय? लवकर बसा बसा. निवेदन आहे सर, 2 कोटीचा दंड होऊन सुद्धा घ्या ना, घ्या ना. मग कोणा म्हणाय केली? जिल्हाधिकारी तुम्ही थांबून जा, आमचे पॉलिटिकल प्रश्न आहेत 2-4. हा, जयंत पाटील हे राजाराम बापू यांची औलाद वाटत नाही असे जे टीका आहे ते गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे. आणि याबाबत या शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे. अशा प्रकारचे प्रकरण जे आहे ते खपवले जाणार नाही. यावर आपण आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य आम्हाला मान्य नाही. आमचे जे संस्कार संस्कृती आहे ती कुणाही व्यक्तीच्या आईवडिलाबद्दल बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही. आईवडिलाचे नाव घेऊन त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तिमत्वावर टीका करणे किंवा आईवडिलाचा उल्लेख हा सार्वजनिक करणे हे काही योग्य नाही. आणि गोपीचंद पडळकरजी यांच्याशी मी चर्चा करणार आहे आणि यानंतर मात्र गोपीचंद पडळकरजी असे वक्तव्य करणार नाही याकरता आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी स्वतः चर्चा करणार आहे आणि गोपीचंद पडळकरची ही चूक आहेत की माननीय जयंत पाटील यांच्याबद्दल त्यांच्या वडिलांचा उल्लेख करून केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. नेपाळमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आज असा विश्वास व्यक्त केला आहे की भारतीय तरुण आणि झेड हे संविधानाचं आणि लोकशाहीचं रक्षण करतील असं राहुल गांधी आज बोलले. राहुल गांधींनी कदाचित स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी लावलेली आणीबाणी ही राहुल गांधीला मान्य आहे. राहुल गांधी या देशामध्ये
अराजकता पैदा करणाऱ्या लोकांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात आहे. आणीबाणीचे ज्यांचे संस्कार आहेत, आणीबाणी लावण्याचे संस्कार ज्यांचे आहेत, त्यांच्याकडनं दुसऱ्या अपेक्षा नाही. मला वाटतं की राहुल गांधी अत्यंत बेजबाबदार बोललेले आहेत. देशामध्ये पक्षाची मतभिन्नता वेगळी राहू शकतं, पण या देशामध्ये अराजकता निर्माण करणाऱ्याच्या पाठीशी आपण आहोत असा त्यांचा हेतू दिसतो. या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालणारं, अत्यंत मजबूत संविधानाने चालणारं सरकार आणि जनता या देशामध्ये आहे. 140 कोटी भारतीय कधी नेपाळ सारख्या